अहिल्यानगरमधून एक बातमी समोर येते। अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यामध्ये वारंगोशी या ठिकाणी महिलांनी अवैध दारू विक्री विरोधामध्ये आंदोलन पुकारलं आणि वारंगोशी फाट्यावरती महिलांकडून रास्ता रोको करत आंदोलन करण्यात आलंय। सामाजिक कार्यकर्ते हेरम कुलकर्णी देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले। परिसरात सर्रासपणे दारू विक्री होते आणि दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत। दारू विक्री बंद करण्यासंदर्भात तक्रार करून सुद्धा प्रशासनाकडून कुठलीही कारवाई केली जात नव्हती असं या आंदोलकांचं म्हणणं आहे। अखेर स्थानिक महिलांनी आक्रमक होत रास्ता रोको केला। दरम्यान आगामी काळात दारूची दुकानं बंद केली नाही तर दारूची दुकानं फोडू असा इशारा सुद्धा या आंदोलकांनी दिलाय। आकाशातून येत नाही किंवा पाताळून येत नाही, ती एक्साईजच्या लायसन परवाना असलेल्या दुकानातून येत असते। आणि म्हणून घारगावून येणारी दारू, राजूरला भंडारदऱ्याची येणारी दारू आणि संगमनेर येणारी दारू, हे 3 स्पॉट फक्त एक्साईजने बंद करावेत आणि पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन दारू थांबवावी, एवढीच फक्त आमची इच्छा आहे। आणि रस्त्यावरचं शेवटचं आंदोलन असेल। या बायकांच्या संयमाची परीक्षा पाहू नका। लिंगदेवमध्ये अशाच आदिवासी महिलांनी दारूची दुकानं फोडली, याच विरगाव फाट्याला अशीच दुकानं फोडली, पिंपळगावला फोडली। कायदा हातात घेण्याचे मी समर्थन करणार नाही, पण लोक असं का करतात? तुम्ही जर इथून पुढे दारू थांबवली नाही तर याच बायका, हे जे 3 दारू विकणार आहेत, त्यांच्या घरातले खोके रस्त्यावर फोडून याच रस्त्यावर तुम्हाला फुटलेल्या बाटल्या दिसतील।